नमस्कार, जय श्री राधाकृष्ण. मी अश्विनी. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नवीन वर्ष सुरुवात होणार आहे आणि आपण ह्या नवीन वर्षी नवीन रेग्युलेशन्स तयार करतो आणि त्याप्रमाणे चालतो. ह्या वर्षात आपण बेस्ट व्हर्जन आपलं बनवायला पाहिजेत. आयुष्याकडे चांगल्या दृष्टिकोनाने बघितलं पाहिजेत. आपल्या स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत आणि आपल्याला आपल्या सवयींमध्ये मेन म्हणजे बदल केले पाहिजेत. जे काही घडून गेलेलं आहे त्याचा विचार न करता त्यामधून लेसन्स घेऊन आपण पुढे जात राहिलं पाहिजे. आपल्या सवयींमध्ये बदल करून आपण आपली लेवल अप केली पाहिजे. त्या सवयी आपल्या लाईफच्या डिसिजनमध्ये खूप परिणाम करतात. त्या सवयी आपल्याला चेंज करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ह्या सवयी कोणत्या आणि ह्या सवयी आपल्याला लावणे कितपत इम्पॉर्टंट आहे आणि ह्या सवयी लावल्यानंतर आपल्या आयुष्यामधील काय काय चेंजेस येतील, तर हे आपण वन बाय वन जाणून घेऊया. तर पहिलं आहे फिटनेस. आपल्याला फिजिकली फिट राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण फिजिकली फिट राहिलो तर आपण मेंटली फिट राहू शकतो आणि मेंटली फिट राहिलो तर आपण आयुष्यातले डिसिजन व्यवस्थित घेऊ शकतो. सो फिजिकली फिट राहण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे सकाळी रोज उठून मॉर्निंग वॉक करणं. सकाळी उठून चालल्यावर आपल्याला मेंटल क्लॅरिटी येते, दिवसभर फ्रेश राहता येतं. डेली वॉक केल्यामुळे आपली मेंटल हेल्थ तर चांगली होतेच, पण आपला स्टॅमिनाही इम्प्रूव्ह होतो. आपण दिवसभर फ्रेश फील करतो. सो डेली वॉक करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सो पहिल्या सवयींमध्ये ही सवयी ॲड करा की आपण सकाळी उठून रोज चालायला गेलं पाहिजेत. दुसरं आहे हार्मोन्स इम्बॅलन्स. हार्मोन्स बॅलन्समध्ये करायचे असतील तर डेली वॉक इज इम्पॉर्टंट. जसं मेंटल हेल्थसाठीही डेली वॉक इम्पॉर्टंट आहे, तसेच हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठीही इम्पॉर्टंट आहे. हार्मोन्स इम्बॅलन्स होतं बिकॉज ऑफ स्ट्रेस. त्यामुळे स्ट्रेस बॅलन्स करण्यासाठी डेली वॉक करणं हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हार्मोन्सही बॅलन्स करण्यासाठी डेली वॉक करणं हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सकाळी उठून चालणं हे खरंच इम्पॉर्टंट आहे. त्यासोबत सूर्यप्रकाशाचीही किरणे, आपण जर सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात उभे राहिलो तरीही आपल्याला परिणाम त्याचा जाणवतो. आणि सकाळी उठून पाणी पिणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे, कारण पाणी पिल्यावर आपली बॉडी हायड्रेट होते, आपला स्ट्रेस डाऊन होतो आणि आपण फ्रेश फील करतो. सो त्यामुळे हार्मोन्स बॅलन्समध्ये येतात. हे हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी आपल्याला प्राणायाम आणि अनुलोम विलोम हे 2 नक्की केले पाहिजेत. 10-10 मिनटं जरी अनुलोम विलोम केलं, प्राणायाम केलं तर आपला स्ट्रेस डाऊन होतो. त्यामुळे आपण प्राणायाम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सो सेकंड सवयीमध्ये हे प्राणायाम अनुलोम विलोम करणं ही अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तिसरं हेच आहे की आपण चांगलं खाणं खाल्लं पाहिजेत. आपण चांगलं जेवलं पाहिजेत, हेल्दी फूड खाल्लं पाहिजेत, फायबरयुक्त फूड खाल्लं पाहिजेत. हेच आहे की आपण हेल्दी खाणं प्रिफर केलं पाहिजे. आपण चांगल्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, आपण फायबरयुक्त खाणं खाल्लं पाहिजेत, आपण हेल्दी जेवलं पाहिजे जे की घरात बनतं. त्यामुळे आपली स्किन ही चांगली राहते आणि मेन म्हणजे आपण अट्रॅक्टिव्ह दिसतो. आपली नॅचरल ब्युटी आहे ती इन्हान्स होते आणि त्यामुळे आपण कॉन्फिडंट फील करतो. आपल्याला आणखी एक सवय लावून घेतली पाहिजे, ती म्हणजे आपल्या मेंटल हेल्थबद्दल. कारण आपण खूप विचार करत असतो, एकदम विचार करत असतो आणि त्यामुळे आपण इनडायरेक्टली आपल्या फिजिकल हेल्थवरही परिणाम होत असतो. त्यामुळे मेंटल हेल्थ चांगली ठेवणे ही अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण रीडिंग, वॉकिंग, जर्नलिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपल्या थॉट्स आहेत त्या थॉट्सबद्दल आपण सेल्फ टॉक करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे स्पेंडिंग टाईम विथ युअर ओन थॉट. सेल्फ टॉक करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. की जेव्हा तुम्ही सेल्फ टॉक करता तेव्हा तुम्ही स्वतःला जाणून घेता की आपल्याला काय करायचं आहे लाईफमध्ये, आपल्याला कसं वागायचं आहे, कसं राहायचं आहे. तुम्ही स्वतः प्रेमाने आणि काइंडली स्वतःशी बोला, म्हणजे तुम्हाला मॅसिव्ह डिफरन्स दिसून येईल. तुम्ही जेव्हा स्वतःशी हार्शली बोलता तेव्हा ते इनडायरेक्टली तुमच्या मूडवर, तुमच्या कॉन्फिडंटवर परिणाम करतं. म्हणजे तुमच्या पॉझिटिव्ह थिंकिंगला ते लो फील करतं आणि तुम्ही फ्रस्ट्रेटेड फील होता आणि त्यामुळे तुम्ही सतत स्वतःला निगेटिव्ह थॉट्समध्ये एंटर करून निगेटिव्ह फील करत राहता. त्यामुळे अशा वेळी काय करायचं आहे की तुम्ही आरशासमोर जाऊन आपले पॉझिटिव्ह थॉट्स मोठमोठ्याने बोलून स्वतःला काम करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही शांत व्हाल तेव्हा तुमचं माइंडही शांत होईल. आपण जेव्हा स्वतःला पॉझिटिव्ह थिंकिंगने प्रेझेंट करतो आणि स्वतःला एकदम कॉन्फिडंटली फील करून जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा आपल्यामधील फिअरही निघून जातं. त्यामुळे आपण कोणालाही घाबरायचीही गरज नाही. आणि जेव्हा तुम्ही स्ट्रेस फील करता तेव्हा तुमची जी काही हॉबी आहेत, डान्सिंग, सिंगिंग, ॲक्टिंग काही असेल तर तुम्ही ते करू शकता.
म्हणजे तुमचा मूड फ्रेश होईल, माइंड पीसफुल होईल आणि मानसिकदृष्ट्या क्लिअर असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही कोणालाही घाबरू नका आणि कोणाच्याही बोलण्याचा परिणाम स्वतःवर करून घेऊ नका. आपण आणखी एक सवय स्वतःला लावून घ्यायची आहे, ती म्हणजे डोंट जज अदर पीपल. म्हणजे दुसऱ्यांना अजिबात आपण जज करायचं नाही, कारण आपण जेव्हा दुसऱ्यांना जज करतो तेव्हा ती निगेटिव्हिटी आपल्याकडे येते आणि तीच निगेटिव्हिटी आपल्यामधून रिफ्लेक्ट होत असते. त्यामुळे आपण कोणालाही जज करायची गरज नाही, कारण तो त्याच्या अनुभवानुसार किंवा त्याच्या परिस्थितीनुसार वागत असतो आणि आपण त्याला जज करतो. सो हे चुकीचं आहे. आपण जज कोणालाही करायचं नाही. आपण काइंडली त्याच्याशी राहायचं आहे, काइंडली बोलायचं आहे. सो आपण कोणाशीही हार्शली बोलायचं नाही किंवा कोणालाही जज करायचं नाही. आपण काइंडली त्याच्यासोबत बोलायचं आहे, अगदी प्रेमाने आणि सौम्य शब्दात बोलायचं आहे. त्यामुळे काइंड टू अदर्स अँड युअरसेल्फ. त्यामुळे तुम्ही बेटर फील करता आणि तुम्हाला खरंच चांगलं वाटतं. परंतु एखाद्याला जज करून त्याचं मन दुखवून आपण चांगलं फील करू शकत नाही. त्यामुळे आपण एकदम काइंडलीच बोललं पाहिजेत आणि त्यामुळे तोही चांगला फील करेल आणि आपणही चांगले फील करू. सो ह्याच काही सवयी आहेत ज्या यावर्षी आपण स्वतःला लावून स्वतःमध्ये एक बदल करू शकतो, स्वतःचं बेस्ट व्हर्जन तयार करू शकतो, स्वतःला चांगलं प्रेझेंट करू शकतो आणि स्वतःला एक लेवल अप करू शकतो. जे काही घडून गेलेलं आहे ते विसरून जा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. पुन्हा एक एनर्जीने सुरुवात करा. त्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या आत्मसात करा, निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या दूर करा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा, जेणेकरून तुम्ही तुमचं बेस्ट व्हर्जन बनवू शकाल, तुमचे एक लेवल अप करू शकाल. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. तर नवीन वर्षाची सुरुवात अगदी चांगल्या प्रकारे करा, चांगल्या सवयीने करा आणि तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.